हाय हॅलो नमस्ते. मी सावित्रा खडाखडे या चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत करते. आय होप की तुम्ही सर्वजण मस्त आणि मजेत असाल. की सर्वांना सर्वप्रथम श्री स्वामी समर्थ. आणि ते बघा सकाळच्या ना 7 वाजले आहेत, कारण मी उशिराच उठले आज. 3-4 दिवस झालं रिमझिम रिमझिम सतत पाऊस आहे. आणि तुम्ही पाहू शकता बघा इथे पावसाने कसं केलेलं आहे, की आता मी सगळं पावसाचं पाणी वगैरे सगळं झाडू वगैरे मारून घेतलं. आणि पाऊस आल्यावरती ना बाहेरचं काय झाडू वगैरे जास्तीचं काम नसतं बरं का. फक्त फरशीवरचं गेटच्या आतलं एवढं झाडू वगैरे मारून घेतलं मी. आणि छानशी नंतर ना मी माझी अंघोळ वगैरे झाली आणि अंघोळ झाल्यानंतर मी लगेच गरमागरम चहा बनवला. कारण बाहेर इतका असं गारठा सुटला होता ना, काहीतरी असं गरम चटपटीत पटकन असं आपल्याला खावंसं वाटतं. आणि पावसामुळे ना एकदम अशी थंडी अशी सुटली होती. आणि ती मी चहा बनवला आणि सर्वांना चहा वगैरे दिला. आणि कपडे तर अजिबात सुका नाही त्या पावसामुळे. 4-5 दिवस झाले भरपूर पाऊस होता, म्हणजे कपडे तसंच कुबट वास येतो. कपडे जर ओले असेल तर मग मी वरची रूम एक शिल्लकच आहे, त्या रूममध्ये एक दोरी बांधून मी तिथं वाळायला घातलेले आहेत कपडे. तरी पण किती पण फॅन लावू द्या, पण कपडे काही व्यवस्थित सुकवण्या झालेले आहेत. आणि ते मी मसाला भात बनवायला घेतलेला आहे डाळी वगैरे टाकून. जास्तीचा सकाळी मला स्वयंपाक बनवायचा नव्हता, कारण मला आज बाहेर जायचं आहे, मला आईला शौर्याला. म्हणून मी ते ना मसाला भात बनवून घेतला. सर्वांनी आम्ही मसाला भात खाऊनच बाहेर पडावं म्हटलं. आणि ते बघा मी मसाला भातही बनवला. आणि नंतर ना थोडीशी भांडी होती चहाची वगैरे, ती भांडी हे घासून घेते आणि सगळं झाडू पण मारून घेते. देवपूजा तरी सकाळी लवकरच झालं. आणि कपडे वगैरे अजून बाकी आहेत. या पावसामुळे जेवढे लागते तेवढेच कपडे वगैरे धुवून ठेवलेले आहेत. आणि ते बघा, आणि ते मी मसाला भात बनवलेला डाळ टाकून ना खूप खूप म्हणजे खूप छान अशी खिचडी तयार होते बरं का. आणि शौर्यला पण आवडते आणि मलाही आवडतं, म्हणून मी तर आम्ही दोघं मिळून ना छानसं असं खिचडी वगैरे खाल्लो आणि शौर्यला रेडी वगैरे केलं. अगोदर मी आता शौर्यला स्कूलला पाठवते. पाऊस तरी कमी झालेला आहे. शौर्यला स्कूलला जायच्या टायमाला पाऊस कमी झाला आणि शौर्यला आवरलं आणि त्याला मला स्कूलला पाठवायचं आहे. मग शौर्यनंतर ना 2:30 वाजता त्याची स्कूल सुटते. मग मी त्याला 1 वाजता वगैरे घेऊन येते, कारण आम्हाला जायचं आहे सोलापुरी. आणि ते बघा मी शौर्यला रेडी वगैरे केलं. त्याला ना चंदन खूप आवडतं टिक्का लावायला, आणि टिळा लावला बरं का तो. आणि आताच निघाला. त्याला मी स्कूलला वगैरे पाठवलं शौर्यला रेडी वगैरे करून. आणि नंतर ना मी हा मंगळवारचा व्हिडिओ आहे. आणि इथे बघा मी हे काढलेलं आहे सगळं. काल सोमवारची पूजा केली ती ना, श्रावण महिन्यातला 4था आणि शेवटचा सोमवार होता. आणि ती इथे मी पूजा उतरायला घेतलेलं आहे. आपण उत्तर पूजा म्हणतो ना, ती सगळी इथे पूजाचं सर्व काढून घेतलं. आणि सकाळी पण मी आरती धूप वगैरे करून घेतलं. ते काही शूट केलं नाही म्हणजे जास्तीचा. आणि याच्यावरती आपण वाहिलेली शिवा मोठा असते ना, ते आपण ना पक्ष्यांना किंवा आपल्या मळ्यामध्ये नेऊन ना ते हे ठेवायचं असतं, ते धान्य. म्हणजे आपण शिवामूठ वाहिलेली, पण शक्यतो मी ना शेतालाच देते एका झाडाच्या खाली. तिथं मग बाबांना ते बेलपत्र वगैरे आणि फुलं वगैरे असतात ना, पानं फुलं ते तिथंच म्हणजे झाडाखाली ठेवायला सांगत असतो. आणि बाबा घेऊन जातात ते मळ्यामध्ये. आणि ते बघा शौर्यला आणलेलं आहे इथं आहोनी. 1 वाजता शौर्य आला. आणि शौर्य बघा स्कूलमधून आल्यानंतर त्याला खूप थंडी वाजत होती. सकाळी जाताना ना तो रेनकोट वगैरे घालून घेतला होता. आणि आल्यानंतर मी त्याला फ्रेश वगैरे केलं. आणि फ्रेश झाल्यानंतर मुलं कसं स्कूलमधून आलं ना इतके दमल्यासारखे होतात ना, आणि खूप खूप घाई करतो बरं का शौर्य तरी. आणि ते बघा मलाच हे करतोय. आणि चला आता आम्ही फायनली आता निघालेलो आहे सोलापुरी. आणि पाऊस तरी कमी झालेला आहे, म्हणून आम्ही आता निघालेलो आहे. बघू आणखीन तिथे गेल्यानंतर पाऊस येतो की काय माहीत नाही आहे. आणि इथं आम्ही ॲटोने चाललेलो आहे, मी, आई आणि शौर्य. आणि हे आहे बघा सोलापूरला आम्ही जाताना ना कंबर तलाव आहे ITच्या पुढे. आणि खूप म्हणजे खूप छान आहे बरं का असं कंबर तलाव, निसर्गरम्य तिथलं वातावरण आहे. आणि चला आता फायनली आम्ही आता सोलापुरी निघालेलो आहे. आणि आम्हाला जायचं आहे सोलापूरला, कारण तिथले काही देवीची मूर्ती आणि समई वगैरे खरेदी करायची आहे, म्हणून आम्ही इथं येऊन पोचलेलो आहे. आता म्हणजे तिथं सर्व असं भांडी वगैरे भेटत असतात. म्हणजे शुक्रवार पेठ माणिक चौक इथे ना आम्ही आलेलो आहे, मी, आई. आणि तिथे ना खूप छान छान अशा म्हणजे मूर्ती पण म्हणजे मूर्त्या भेटतात. आई नाही इथेच आणतात म्हणे पहिल्यापासून.
आणि या जुन्या समई होत्या ते समई घालून ना आम्हाला अशी मोठी समई घ्यायची होत्या, म्हणून इथं आम्ही आलेलो आहे. आणि तुम्हाला दाखवते बघ, खूप म्हणजे खूप छान अशी ना पितळेची छोटी छोटी अशी भांडी आणि छोट्या छोट्या अशा मूर्त्या होत्या. आणि या दुकानाचं नाव आहे बरं का, संतोष शिवलाल गुजर म्हणून ह्या दुकानाचं नाव आहे. आणि इथूनच आई सर्व पहिल्यापासून मूर्ती आणि देवाचं काही साहित्य वगैरे घ्यायचं असेल ना इथूनच घेतात म्हणे. मूर्ती वगैरे जे काही लागते ना ते इथूनच घेत असतात. आणि त्यांना सर्व देवी देवांचं ना सगळं असे विक्री त्यांनी केली जाते. आणि ही किती छान अशी ना सुरेख मूर्ती आहे बघा, अन्नपूर्णा देवीची. आणि लक आपली देवी ह्याची कमळातली लक्ष्मीची पण आहे. आणि ते बघा मोठी अशी समई पण घेतली आहे. 1-2-3 प्रकारचे त्यांनी दाखवले आम्हाला, पण मीडियम साईजमध्ये आम्ही समई खरेदी केली. आणि मी पहिल्यांदाच आले बरं का अशा दुकानामध्ये, मी कधीच काही खरेदी केली नाही आहे. आईसोबत मी पहिल्यांदा चालते खरेदी करायला. आणि खूप छान अशा समई होत्या बरं का, आणि ही आवडली म्हणून आम्ही ही सिलेक्ट केलेलं आहे. आणि ते जुने आहेत ना ते घातलो आम्ही. आणि त्या तेवढी काही जास्तीची गर्दी नव्हती. आणि इथे बघा हे समई आवडली आम्हाला, मला आणि आईला, म्हणून आम्ही हे घेतलो. आणि ती मोठी होती याच्यापेक्षा, ते काय खूप मोठं असं होते वाटलं. आता गौरी गणपती जवळ येत आहेत म्हणून म्हटलं आता चला लवकरात लवकर खरेदी करूया. आणि कलश बघा, खूप म्हणजे खूप छान आणि सुंदर आणि वेगवेगळे असे आकाराचे कलश पण होते. आमच्याकडं आहेत म्हणून आम्ही घेतलं नाही आहे. जे नाही ते आम्ही खरेदी काय काय म्हणजे पाहिजे होतं ते सर्व खरेदी केलो. आणि मला एक कापूरपट्टी पण पाहिजे होती, कापूरपट्टी खरेदी केली. आणि कृष्ण तरी आईनं आणलेला होता मथुऱ्यावरनं, कृष्णांनी आपला पाळणा वगैरे आईने आणलं होता मथुऱ्याला जाऊन, म्हणून तेही खरेदी केलं नाही आहे. आणि इथे बघा छोटे छोटे असे कलश आणि कापूरपट्टी आणि समई आणि आपली गाय, छोटं गाय आणि वासरूचं एवढी आम्ही खरेदी केलेली आहे. आणि एक छोटीशी लक्ष्मीची मूर्ती कमळातली देवी म्हणू शकता, ती मूर्ती आम्ही खरेदी वगैरे केलो. आणि खूप छान भेटले बरं का, आणि स्वस्तात म्हणजे कमी जास्तही करून देतात बरं का हे दादा. म्हणून आई म्हणले चल इथंच जाऊया, आम्ही पहिल्यापासून इथंच घेतो. आणि त्यांनी फार आम्हाला म्हणजे कमी जास्तही करून दिलं. आणि खूप छान भेटलेत बरं का. आणि हे छोटे छोटे असे कलश होते, हे पण ना 100 रुपयाला एक एक भेटले दिलेले आहेत. आणि समई अगोदरच्या समई ना 500 रुपयाला काही पकडलं होतं. आणि वरती ना आम्ही त्यांना 1300 रुपये का 1200 रुपये दिलेलं आहे, 1300 रुपये दिलं. आणि ते 450-500 रुपये पकडले होते. आणि ते समई घालून ना ह्या नवीन समई घ्यायला ना आम्ही वरती 1300 रुपये दिलो. आणि हे आहे बघा गाय वासरूची मूर्ती वगैरे खूप साऱ्या, म्हणजे तिथं ना नाही म्हटलं तरी आम्हाला 2300ची एवढी खरेदी केलो. म्हणजे तिथे मूर्त्या वगैरे होत्या, छान भेटल्या बरं का. आणि तिथून आम्ही खरेदी वगैरे केलो. आणि नंतर ना आम्ही निघालो. आणि इथे बघा पॉपकॉर्न वगैरे घेतलं. शौर्यला भूक लागली होती, मग सकाळी त्याला घरातून येताना खा म्हणलं तरी काही खाल्ला नाही आहे. स्कूलमधून तो आल्यानंतर आम्ही तसंच निघालो. आणि पॉपकॉर्न आणि म्हणजे पुंगळ्या वगैरे जे बॉबी असतात ना ते हे घेतलो आम्ही इथं. आणि खूप छान लागतात बरं का, असे त्यांनी मिठात म्हणजे वाळूत वगैरे भाजतात ना ते भट्टीमध्ये, टेस्ट खूप छान लागते. म्हणून इथं आम्ही ते खरेदी वगैरे केलो. आणि नंतर ना झुला वगैरे काही म्हणजे काय भेटते का म्हणून पाहावं म्हणून परत ना आम्ही नागेश स्टोअर्सच्या तिकडे गेलो सोलापूरमध्येच. आणि ते बघा तिथून आलो आम्ही ह्याच्यातून काय म्हणतात ते माणिक चौकातून, मग तिथं सगळं देवाचं काय काय साहित्य होतं ते घेतलो आम्ही. आणि नंतर ना इथं नागेश स्टोअर्समध्ये ना तिथं पण आम्ही काही थोडी खरेदी वगैरे केलं. आणि तिथं काही मी जास्त शूट वगैरे केला नाही. नंतर भूक लागली होती आम्हाला, पाऊस येत होता म्हणून म्हटलं चला आता थोडासा शाबू वडा खाऊया. आणि आईंचा उपवास होता म्हणून आम्ही शाबू वडाच घेतलो. आणि श्रावणीचा उपवास असतो ना आईचा महिनाभर. आणि ते छान छान अशा टोपली वगैरे होते. आणि नंतर बघा इथं शौरला बुट्टा खायचा होता, पण बुट्टा तिथं खूप म्हणजे खूप रांग लागली होती, वेळ लागतो मला 1 तास तरी. म्हटलं आता शौरला आपण जाताना स्वीट कॉर्न घेऊन जाऊ आणि घरी तुला ना मी भाजून वगैरे देते, मीठ वगैरे आणि लिंबू वगैरे लावून सेम तसं तुला देते म्हटलं. शौर्य ऐकला. आणि आम्ही म्हणजे येताना सगळी स्वीट कॉर्न वगैरे घेतलो. आणि त्यांना भाजीपाला पण काही संपला होता घरातला. आणि टमॅटो वगैरे घेतलं. आणि फळं तर ना खूप महाग होते आणि थोडेच घेतोय फळे. आणि शौर्य दमलाय बरं का, शौर्याने मी पहिल्यांदाच आल्यासारखं झालं आहे. म्हणजे शौर्यला मी कधी जास्त असं बाहेर घेऊन जात नाही आहे, पण आज चला म्हटलं एकदा तरी म्हणजे मुलांना घेऊन जाऊया बाहेर. आणि त्यांना 200 रुपये, सगळीकडे 200 रुपये किलो भुईमुगाच्या शेंगा होत्या. त्या ताईकडे ना 100 रुपये त्यांनी दीड किलो आम्हाला भुईमुगाच्या शेंगा दिल्या. आणि घेतलो आम्ही. आणि मुळा, आणि श्रावणामध्ये मुळा खाल्लाच नव्हता म्हणून मुळा हे घेतला. 10 रुपयाला एक असा मुळा भेटला म्हणून 20 रुपये देऊन ना 2 मुळे घेतले. आणि भुईमुगाच्या शेंगा बघा 100 रुपयाला 1.5 किलो भेटल्या होत्या, ते घेतलं.
आणि सगळं 30 रुपये अर्धा किलो, पाव किलो असंच भेटलेलं आहे भाजीपाला. आणि पावसाळ्यात कसं लगेच भाजीपाला ना खराब होतं, म्हणून जास्तीचं काही भाजीपाला खरेदी केलं नाही. थोडं आता एक 3-4 दिवसापुरतंच खरेदी केलं. आणि हे स्वीट कॉर्न घेतले 6, 50 रुपयाला 6 घेतले. आणि भेंडी घेतली 1 किलो आणि 30 रुपये अर्धा किलो होती, म्हणून 50 रुपयाची 1 किलो घेतली. आणि टोमॅटो 30 रुपये अर्धा किलो. देशी टमाटे आंबट जास्त असतात म्हणून मी वैशाली टमाटेच घेते. आणि ते सफरचंद आणलेलं आहे तर अर्धा किलो घेतले आहेत आईने. आणि दोडका पण 30 रुपये अर्धा किलो. आणि दुधी भोपळा 20 रुपयाला सांगितलं होतं. आम्ही म्हटलं द्या आता 10 रुपयाला, पावसाळा सगळं खराबच होते भाजीपाला. मग 10 रुपयाला खरेदी केला. आणि मुळा 20 रुपये. आणि भुईमुगाच्या शेंगा 100 रुपये 1.5 किलो. आणि आमच्या घरामध्ये असं होणार नाही की भुईमुगाच्या शेंगा कोणाला आवडत नाही, सर्वांना आवडतात बरं का भुईमुगाच्या शेंगा. ह्या एका टाईमाला संपल्या म्हणून समजा भाजले की. आणि हे ताजं फ्रेश असं ना आमच्या नंदुबाई मळ्यात गेलत्या आणि त्यांनी आणलेलं आहे त्या मळ्यातनं टोमॅटो आणि कारलं त्यांनी दिलेलं आहेत. खूप छान बरं का, म्हणजे आपण विकत घेण्यापेक्षा ना ताजं फ्रेश असं मळ्यातलं ना खूप छान लागत असतं. आणि हे टोमॅटो आणि कारलं होतं तेही देशी आणि खूप छान ताजं असं फ्रेश असं मळ्यातलं ना खूप छान. आणि चला आता मी संध्याकाळी त्याचं चटणी वगैरे बनवूया. आणि आता भुईमुगाच्या शेंगा होत्या तर ते भाजून वगैरे घेते. आणि असं कॅरेमध्ये ठेवलं ना त्या भुईमुगाच्या शेंगाला ना पूर्ण असं भुरा येतो. मग मी काय करते, एक खाली असं फरशीवरती काहीतरी टाकून ना तिथंच शेंगा टाकते, म्हणजे त्याला भुरा वगैरे येणार नाही. आणि खूप म्हणजे खूप दमलो होतो. आणि तिथं पाऊसही होता थोडाफार. मी काय तिथं शूट केलंच नाही पाऊस आल्यानंतर. आणि इथे मी चहा बनवला आल्यानंतर भाजीपाला वगैरे काढून ठेवला. आणि नंतर चहा बनवायला घेतला, कारण खूप थंडी सुटली होती बाहेर. मला तरी तुम्हाला तर माहितीच आहे मी जास्त बाहेर जात नाही आहे. मी जास्तीचे तुम्हाला ना घरातलेच व्हिडिओ जास्त असतात माझे, बाहेरचे काही जास्त माझे तुमच्याशी मी शेअर करत नाही. आणि मला जायला वेळही भेटत नाही जॉबमुळे. आणि ते मी आहोळ पण आलते मळ्यातून आणि त्यांनाही चहा दिला आणि आम्हीही पिलो. आणि तुम्ही पाहू शकताय बघा 6 वाजलेले आहेत बरोबर. आणि खूप उशीर झाला, आम्ही यायला 4 वाजल्या. पण आल्यानंतर थोडंसं आराम वगैरे केलो 1 तास. आणि आज जेवणामध्ये ना भाजी बनवली ह्याची मिठाचं भरलं वांगं बनवलं. आणि नंतर चपात्या बनवल्या, कारण जास्तीचं काही मी आज स्वयंपाक बनवलं नाही. म्हणजे एकच भाजी आणि एवढ्या चपात्या आणि भात एवढंच केलं आहे बास. नाहीतर डेली 2 भाज्या चपाती हे असतंच. आणि माझ्या चपात्याही बनवून झाल्या. आणि तर चला आम्ही सर्वजण जेवण वगैरे करून घेतो. आणि मी सर्वांना जेवण वगैरे दिलं आणि आमची सर्वांची जेवणं पण झाली. आणि जेवण झाल्यानंतर बघा मी लगेच ना मग जे काही काही साहित्य आणलं होतं ना ते तुमच्याशी शेअर करते. आणि ते बघा समई आणलेले आहेत, खूप छान मला आवडल्या म्हणून मी हे समई घेतले. आणि छोटीशी अशी ना कमळातली लक्ष्मी घेतलेली आहे. आणि छोटे असे कलश आणि पंचामृत तामण घेतलं. आणि तुम्ही पाहू शकताय बघा इथे. आणि कापूरपट्टी आणि गाय आणि वासरू पण होतं ते जुनं, मग ते पण जुनं घातलं. ते खूपच हे झालं होतं म्हणून आम्ही नवीन घेतलेलं आहे. आणि इथे बघा छोटे असे कलश घेतलेले आहेत, पितळाचं घेतलेलं आहे. खूप छान आहेत बरं का, मला खूप आवडलं. आणि अशी कमळातली ना छोटी अशी लक्ष्मी पण घेतलेली आहे देवी. आणि तुम्ही पाहू शकताय बघा कमळातली लक्ष्मी खूप म्हणजे खूप सुरेख आहे. आणि असे छोट्या मोठ्या ना जे काही लागतं ना ते सर्व खरेदी केलेलं आहे. आता लिहा आहे तर 2 8 व्हेरी गुड. 2 9 8 2 9 8 2 10 20. व्हेरी गुड. शौर्य इज अ गुड बॉय. आणि इथे ना मी शौर्याचा होमवर्क वगैरे घेतला, कारण शौर्य ना सकाळीच होमवर्क करतो. आणि आज नेमकं तो संध्याकाळी उशिरा झोपला म्हणून त्याचं इथं होमवर्क वगैरे घेतला मी. आणि मी सांगायच्या ऐवजी ना तो स्वतःचा लगेच ना स्कूलमधून आलेला किंवा सकाळी उठलं होमवर्क करत असतो. आणि आमची इथे जेवणं वगैरे झाली. आणि नंतर ना भांडे वगैरे घासून घेतले. आणि आम्ही खरेदी केलेली ना समई वगैरे कशा आहेत ना ते नक्कीच कमेंट बॉक्समध्ये सांगा. आणि तुम्हाला जर माझा थोडा जरी व्हिडिओ आवडत असेल तर एक लाईक करा आणि जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा. आणि सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. पुन्हा भेटूया अशा छानशा व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय.